बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ मराठी साहित्यिक ह मो मराठे लिखित एक कथा, घोडा. एमडींनी ताबडतोब बोलावल्याचा निरोप मिळताच तो जागच्या जागी थरकला. एका हॉलमध्ये 5-7 टेबलं टाकलेली होती. त्यांच्यावर बसून 5-7 जण काम करीत होते. 3 पुरुष 4 स्त्रिया. त्यांच्यातलाच तो एक सुधाकर बापट, टायपिस्ट. बॉयने एमडींचा निरोप सांगता सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं, रोखून, संशयानं, सावशकतेनं. क्लेरिकल स्टाफपैकी कुणाला थेट बोलावून घेण्याची एमडींची पद्धत नव्हती. आपला आदेश, आपली योजना ते डिपार्टमेंटल हेडला सांगत. त्यांच्यामार्फतच कारवाई, अशी पद्धत त्यांनी डेव्हलप केली होती. नो डायरेक्ट इंटरफिअरन्स. एखादा ड्राफ्ट चुकला, एखादी डिलिव्हरी वेळेत झाली नाही, एखादी वसुली वेळीच झाली नाही, तरी एमडी स्वतः त्या क्लार्कला, त्या माणसाला बोलत नसत. जे काही सुचवायचंय, जे काही सुनवायचंय ते डिपार्टमेंटल हेडला. कार्यवाही ही त्याची जबाबदारी. आपापल्या डिपार्टमेंटचा हेड जबाबदार. ते म्हणत, ऑर्डिनरी क्लार्कशी डिस्कस करत बसायला मला वेळ नाही. माझा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे. तरीही सुधाकर बापटला तो निरोप आला होता, एमडीने ताबडतोब बोलावल्याचा. जायलाच पाहिजे, इलाज नाही. तो जागचा उठला, मुतारीकडे गेला, पुन्हा आपल्या कामाच्या टेबलाशी आला. क्षणभर तिथंच उभं राहून त्यानं चेहरा पुसून घेतला. शेजारच्याने आपापलं काम थांबवून संमिश्र नजराने त्याला निरोप दिला. ही इज व्हेरी सिन्सिअर. एमडींच्या केबिनपर्यंत पोचायला 3-4 मिनटं लागली त्याला. अंतर तेवढं नव्हतं, पण तो मुद्दामच सावकाश चालला. गँगवेच्या दोन्ही बाजूंना पार्टिशन टाकून केलेली छोटी मोठी चकचकीत केबिन, सेल्स मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, ऑफिस सुपरिटेंडंट, बिझनेस मॅनेजर, ओळीने लटकणाऱ्या पाट्या. शेवटी एमडींची केबिन 2 कप्प्यांची. बाहेर व्हिजिटर्स रूम. तिथं छार फर्निचर ठेवलेलं. खाली गालीच्या. त्याच हॉलमध्ये आणखी एक छोटं पार्टिशन टाकून एमडी साहेबांची सेक्रेटरी. शेजारी मोठं काचेचं दार. दारावर पाटी, G.S. केनी, मॅनेजिंग डायरेक्टर. काचेतून केनी साहेब सरळ दिसत नाहीत. त्यांचं टेबल कोपऱ्यात आहे. बाहेरून फक्त त्यांच्या समोरच्या खुर्च्या अर्धवट दिसतात. टेबलाचा एक कोपरा दिसतो, खालचा लाल लाल गुबगुबीत गालीच्या. साहेबांनी बोलावलंय, तो सेक्रेटरी मिसेस कार्लेकरला म्हणाला. आवाज दबलेला, सौम्य. जस्ट वेट. मिसेस कार्लेकर आत गेली, त्याच्या मनावर आपल्या फिगरच्या पाठीमागच्या भागाचा ठसा उमटवीत. व्हिजिटर्स रूममध्ये भू असा आवाज घुमणारा कूलर. हवा गार, फारच गार. त्या क्षणी त्याला वाटलं. गो इन. मिसेस कार्लेकर बाहेर येत म्हणाली. बॉयने दार उघडून दिलं. मे आय कम इन सर. शाळेत त्याच्या बाईंनी त्याला शिकवलं होतं. त्याचा बाहेरच्या जगात वापर करण्याचा पहिलाच प्रसंग. त्याला त्या क्षणी त्याच्या इंग्रजीच्या बाई आठवल्या. त्या सांगायच्या, मेल्यांनो 4 तरी इंग्रजी वाक्य पाठ करून ठेवा, उद्या नोकरीला लागाल तेव्हा उपयोगी पडतील बोलताना. त्यातली काही, मे आय कम इन सर, आय एम सॉरी सर, एक्सक्यूज मी सर. केनी साहेबांनी येस किंवा नो म्हणण्याचा प्रश्न नव्हता. त्यानं वाटही बघितली नाही, आत गेला. पायात चपला होत्या, पण त्यातूनही गालिच्याचा मऊ मऊ स्पर्श जाणवत होता. वाळूत उभं राहिल्यानंतर आत रुतल्यागत वाटतं तसं वाटत होतं. सर, आपण बोलावलं होतं. आवाज अधिकच दबून गेलेला, घशाशीच अडखळणारा. केनी साहेब खाली मान घालून कामातच. तो उभा होता, ते बसलेले. त्याला त्यांचा चेहरा दिसत होता.
टाय फुलाफुलांच्या डिझाईनचा त्याला फार आवडला. मनाशी त्यानं नोंद केली, आपण असला एक घ्यायचा. पण पुढं पगार वाढल्यावर कधीतरी. केनी साहेबांचं टेबल मोठं, चकचकीत, 3 फोन्स, लाल, काळा, पांढरा. बाजूला शेल्फ, खिडक्यांना अभूम रेंगाळत जुळजुळू लोंबणारे पडदे. पाठीमागच्या भिंतीवर एकच लार्ज पेंटिंग, भरारी घेणारा पक्षी आणि खोल निळे विस्तीर्ण आकाश. पार्श्वभूमी म्हणून खोली त्या मनानं बरीच मोठी, गार गार, जड जड हवेनं भरून गेलेली. सुधाकर बापटला वाटलं, आपल्याला आता थंडीच वाजू लागणार. खोलीत कसलाही आवाज नाही. ऑफिसच्या बाहेर भोवताली फॅक्टरी पसरलेली, 2 मोठी वर्कशॉप्स, तिथं यंत्रांचा घरघराट सदैव. पण या खोलीत आवाजाचा एक थेंब नाही. जडशील निरवता. सर, आवाज तसाच दबलेला, कंठाशी रुतलेला. अजूनही केनी साहेबांनी मान वर केलेली नाही. समोर फाईल होती, त्यातल्या फिगर्स पेन्सिलीने चेक करीत कामात मग्न. तो केनी साहेबांच्या या केबिनमध्ये त्याआधी कधीच आलेला नव्हता. यावेळी पहिल्यांदाच आला होता. त्या आधीचा एअर कंडिशन्ड खोलीत फक्त एकट्या बॉस समोर आवाजाचं किंचितही अस्तित्व नाही अशा स्थितीत उभं राहण्याचाही त्याला अनुभव नव्हता. सुधाकर बापटला समजेना काय करावं. काहीही करू नये, फक्त उभं राहावं. केनी साहेबांनी फाईल बाजूला ठेवली. सेक्रेटरीला बोलावून घेतलं. म्हणाले, नोट करून ठेव. येस सर. त्यांनी चष्मा काढला, टेबलावर ठेवला. मग बोटांच्या चिमटीने डोळ्यांची बुवळं दाबून घेतली. पुन्हा चष्मा डोळ्यावर ठेवला. टेबलावरचा पेपरवेट हातात घेत तो तळहातावर घोळवीत त्यांनी प्रश्न केला. नजर रोखून धरलेली. तू स्वतःला मार्क्स समजतोस की लेनिन? सुधाकर बापट प्रश्नानेच गांगरून गेला. कशा संदर्भात केनी साहेब हे विचारित असतील? तो निरुत्तर उभा, गारीगार हवेचं ओझं सोसत, त्यांच्याकडे बघत. BA नाही तर BCom झालं म्हणजे अकला येत नाहीत. ते उद्गारले आणि बसल्या जागीच थरथरू लागले. काय झालं सर? तशाच चढ्या आवाजात ते गरजले. संपाची भाषा करतोस काय? संपाची? माइंड वेल. माझ्या फॅक्टरीत डिस्टर्बन्स माजवायचा कोणी प्रयत्न केला तर संपाची चितावणी देतो सा. पण सर. नो आर्ग्युमेंट. कालची तुझी सगळी बडबड समजली आहे मला. पण सर, मी अगदी सहज. केनी साहेब आता अटेन्शनमध्ये बसले. त्यांनी प्रश्न फेकला. संपाची चितावणी देणारी भाषा सहज? यातूनच सिच्युएशन बिघडत जाते. मला माझ्या फॅक्टरीमध्ये एवढा सुद्धा डिस्टर्बन्स नको आहे. आय डोंट वॉन्ट इट. आणि अशी कोणी चितावणी देण्याचा प्रयत्न केला तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, सांगून ठेवतोय. पण सर, मी चितावणी. मी सांगतो यावर एक शब्द जास्त बोलायचा नाही. आय टेल यू, निघितून. पण सर, माझं त्यानं बोलायचा प्रयत्न केला. ऐकून? कुणाचं ऐकून? तुझं ऐकून घेण्यासाठी मी इथं आलेलो नाही. माझं ऐकून घेण्यासाठी तू आलेला आहेस. यु नो? येस सर. स्टील. शट अप. तुझा एक शब्द ऐकून घ्यायची इच्छा नाही माझी. केनी साहेबांनी बेल दाबली. बॉय आला. जोग आणि दास्ताने ताबडतोब बोलाव. केनी बोलायचे थांबले. त्याने पेपरवेट ठेवला. सिगरेट काढली. लायटर पेटवून ती पेटवली. भसा भसा ओढू लागले. राख झटकू लागले. सुधाकर बापट तसाच उभा. दोघे आले. जोग, दास्ताने. केनी साहेबांच्या समोरच्या खुर्च्यांवर बसले. जोग बापटचे डिपार्टमेंटल हेड, दास्ताने लेबर डिपार्टमेंटचे. धिस फेलो बापट, केनी साहेब त्या दोघांना सांगू लागले.
काल त्यानं संपाची चितावणी देणारी भाषा केली. आम्ही ऐकले. जोग दास्ताने. मी आता त्याला त्याविषयीच विचारतोय. नॉट एक्सप्लेनेशन, जस्ट व्हॉट हॅपन. तर ही इज ट्राईंग टू डिनाय. मी ऐकलंय त्यांना तसं म्हणताना. जोग सांगू लागले. राईट. तुम्ही रिपोर्ट केलं. मी इतरांना विचारलं. दे ऑल्सो सेड. काल यानं संपाला चिथावणी मिळेल, इथलं वातावरण बिघडवायला कारण ठरेल असे शब्द उच्चारलेत. केनी म्हणाले. पण सर, सुधाकर बापटनं शब्द उच्चारायचा प्रयत्न केला. आता तो एकाऐवजी तिघांच्या नजरांचं भक्ष्य झाला होता. डोंट अटर अ सिंगल वर्ड बापट. केनी साहेब गरजले. जोग बापटचे डिपार्टमेंटल हेड सावरून बसले. दास्ताने अधिक दक्ष पवित्र्यात बसले. आय वॉर्न यू. पुन्हा असलं काहीतरी तू करत असल्याचं कळलं तर हकलून देईन. गो. केनी बापटवर गरजले आणि त्यांनी अभिप्रायार्थ जोग दास्ताने यांच्याकडे बघितलं. राईट सर. दोघांचा संयुक्त अभिप्राय. तिघांचेही आवाज थांबले. कानाचे दडे बसतील इतकी शांतता. केनी सिगरेट ओढत राहिले. जोग दास्ताने बापटकडे आणि त्याच्या डोक्यावरून खिडकीच्या पडद्याकडे बघू लागले. सुधाकर बापटने आता बाहेर जायला हवं होतं. तसा आदेश केनी साहेबांनी दिला होता. पण त्याला वाटत होतं आपण काहीच बोलू शकलेलो नाही. आपण काहीतरी बोललं पाहिजे. एखाद्यावर आरोप करायचं तर निदान त्याचं म्हणणं ऐकून दोघा वरिष्ठांना बोलावून असा अपमान निमूटपणे सहन करणं. सर, माझं म्हणणं ऐकून. मला गरज नाही त्याची. जा आणि कामाला लाग. केनी साहेब कठोरपणे गरजले. सुधाकर बापट शब्द आवरून बाहेर पडला. बॉयने दार उघडून दिले. बाहेर सेक्रेटरी मिसेस कार्लेकर होतीच. त्यानं तिच्याकडे बघायचं टाळलं. तिच्याकडे बघायला सर्वांना आवडे, बापटालाही. पण यावेळी तिचं निरीक्षण करण्याचं त्याला धैर्य झालं नाही. तो निमूट तिथून निघाला. तो आपल्या जागेवर येऊन बसला. तो येत असतानाच त्याच्याभोवती बसणाऱ्या 6 जणांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या. काय झालं रे बापट? सर्व नजरांचा एकच प्रश्न. त्यानं कुणालाच काही सांगितलं नाही. निमूटपणे टायपरायटरची बटणं बडवणं सुरू. टू दी सेल्स मॅनेजर JK केमिकल्स विथ रेफरन्स टू युअर लेटर डेटेड. इतरांनीही नजरा आवरून घेतल्या. जोग आले. त्याच्या लक्षात आलं ते मुद्दामच आलेले आहेत. त्यानं त्यांच्याकडे बघितलं नाही. 1-2 मिनटं जोग त्यांचं काम बघत राहिले. तो जोराने बटणं बडवत होता. बापट, अशानं कंपनीचा टायपरायटर मोडेल. कुठं काय सर? त्यानं म्हटलं. त्याला म्हणायचं होतं, मोडला तर मोडला, किसको फिकीर. स्ट्रोक हळू द्या. टाईप उमटला म्हणजे झालं. बटणं मोडतील एवढी बडवू नका. टायपिंग येतं ना तुम्हाला? नाहीतर पुन्हा एखादा ट्रेनिंग क्लास जॉईन करा. कंपनीला चांगलं काम करणारी माणसं हवीत, कांगावा करणारी नकोत. मगाशी साहेबांनी सुनावलं ते पुरेसं आहे ना? बापटनं काम थांबून त्यांच्याकडे बघितलं. ठेंगणी मूर्ती, पोटाचा नगारा, टक्कल, चष्मा पिवळ्या काड्यांचा, डबल भिंगांचा, चेहऱ्यावर एक विचित्र भाव, नाकाचं मिशायुक्त झुपकेदार टुमरुक. बापटला वाटलं एक ठोसा त्याच्या नाकाच्या टुमरुकावर लगावून साल्याला रक्तबंबाळ करावं. मगाशी केनी साहेब आपल्याला झापीत असताना याच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य होतं. त्यानं नजर खाली केली. आय एम सॉरी सर. तो शांतपणे अक्रस्ताळेपणा न करता टायपिंग करू लागला. इट्स ओके. जोग गेले. त्याच्या भोवती बसणाऱ्या 6 जणांनी काम थांबवून नेत्रपल्लवी केली. काय झालं असेल? मगाशी जोगाने रेफरन्स दिला. MDनी बोलावून काहीतरी. बापटची बोटं टायपरायटरवर फिरतच राहिली. हो, झापलं. सुधाकर बापट
टायपिस्ट यास युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड याचे मॅनेजर डायरेक्टर श्रीयुत G.S. केनी यांनी आपल्या ऑफिसात बोलावून तेथील गारीगार थंड वातावरणात यथेच्छ झापलं. सोबत नोंदवावयास आणलेले दोन्ही साक्षीदार. मध्येच बापटने काम थांबवलं आणि टायपरायटरवर डोकं टेकवलं. मिसेस आंबेकर त्या 7 एक. 7 जणात सिनियर, बोला वागायला ऐसपैस. निदान 1 दिवसाआड आपल्या डब्यातून इतरांसाठी काहीतरी खाऊ आणणाऱ्या, चहाच्या वेळी तो इतरांना देणाऱ्या, त्या पुढे झाल्या. काय झालं बापट? डोकं दुखतंय? ॲस्प्रो आहे माझ्या पर्समध्ये. दुखतंय डोकं? दुखत नाही. मग फुटतंय. पुन्हा त्यानं टायपरायटरवर डोकं टेकवलं. मिसेस आंबेकरांसह सर्वजण तटस्थ, त्याच्याचकडून काही समजावं म्हणून वाट बघत. समजलं पाहिजे काहीतरी. बापट काही झालं तरी आपल्या सेक्शनमधला, त्याच्यावरचा प्रसंग आपल्या सगळ्यांवरचाच प्रसंग. वी मस्ट शेअर. थोडं थांबून आंबेकर बाईंनीच पुन्हा विचारलं, झालं तरी काय बापट? तुम्हाला कळलं नाही? बापटनेच प्रतिप्रश्न केला. इतरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हच. आता बापटनं क्षणभर विचार केला. सांगावं की सांगू नये? सांगावं, नाहीतरी कळल्याशिवाय थोडंच राहणार आहे. काय झालं? सर्वांच्या नजरा पुन्हा त्याच्याकडेच रोखलेल्या. MDंनी झापलं. अगदी चकोट समारंभ. मला इथून बोलावून नेलं आपल्या एअर कंडिशन रूममध्ये, समोर उभं केलं आणि मनसोक्त झापलं. कुठलं काम चुकलं होतं? पण तुमचं काम तर. कामात चूक नाही ती कशी होईल? घासली आहे टायपिंग शिकण्यासाठी. मग संपाची भाषा. मी संपाची भाषा केली, चिथावणी दिली संपाला, आग लावली जणू फॅक्टरीला मी. ऐकणारे थरकून गेले. बापट उठून गेला. कालचा सगळा प्रसंग आठवीत नेहमीप्रमाणे लंचसाठी लोक सुटले. सहवासाने ग्रुप्स पडले होते. कामगारांचे वेगळे ग्रुप्स, ऑफिस स्टाफचे वेगवेगळे ग्रुप्स, बायकांचे वेगळे, डिपार्टमेंट वाईज, एज ग्रुप वाईज, सिनियरिटी वाईज, डिसेक्शन वाईज. सुधाकर बापट तरुण पोरापोरांच्या एका गटात बसे. त्याचा डबा साधाच असे. पोळ्या 2-3 आणि कसली तरी भाजी, बहुधा पालेभाजी किंवा फार तर बटाटा कांद्याची पात. इतरांच्या डब्यातही फारसं वेगळं काही नसे. सहज जेवण संपे. त्यातल्या त्यात वाटावाटीही चालायची. गप्पा, हास्यविनोद, उखाळ्या पाखाळ्या सर्व चालायचं. अधूनमधून कोणाचे बाहेर नोकरीसाठी चाललेले प्रयत्न, त्याविषयी मार्गदर्शन, कोणत्या कंपनीत कोणाला किती पगार, अधिक प्रॉस्पेक्ट्स कोणत्या बाजूला, स्पेशलायझेशन कसे करावे, स्पेशल ट्रेनिंग कुठं कसं घ्यावं. बहुतेक तरुण पोरांचं शेवटी एका गोष्टीवर एकमत असे, आपणाला सर्वांना इतरत्र चांगल्या नोकऱ्या शोधायला हव्यात. युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कंपनीत राहण्यात काही अर्थ नाही. कॉमर्सवाल्यांनी बँका गाठाव्यात. ट्रेनी इंजिनियर्सनी किर्लोस्करांकडे बघावं, टेल्कोत बघावं. युनिव्हर्सलचे पगार कधी वाढायचे नाहीत. मालक नेहमी रडणार, कंपनी इज मेकिंग हेवी लॉसेस म्हणून. बोनस जेवढा बुडवता येईल तेवढा बुडवणार. या ठिकाणी नोकरी करण्यात आपणाला उज्ज्वल भवितव्यच नाही. सगळेच जण हताशपणे निष्कर्ष काढीत. बोनस नाही, पगारमान चांगलं नाही, निदान इथली इतर व्यवस्था तरी. त्याबद्दल ही बॉम्ब. सर्वांचं एकमत होई. ती बाब म्हणजे युनिव्हर्सल कंपनीकडून न मिळणारं चांगलं भोजन. बोलणारे म्हणत, किर्लोस्करांकडे बघा, टेल्कोत बघा, किती कमी पैशात किती मस्त जेवण मिळतं. इथं तर साधं चांगलंसं कॅन्टीन पण नाही आहे. सगळ्याच गोष्टींबद्दल तरुण कर्मचाऱ्यांच्या तक्रारी होत्या. पगार, प्रमोशन्स, बोनस, वागणूक, इतर फॅसिलिटीज. कालही चर्चा याच मुद्द्यांकडे शेवटी वळली. एक जण म्हणाला,
आमचे कामगार पण साले बुद्धूच. आंदोलन करायचं, युनियन स्ट्रॉंग करायची, मागण्या करायच्या, ते ते काही नाही. दुसरा अधिक माहितगार होता. तो म्हणाला, आपल्या कामगारांच्या हातून हे होणं शक्य नाही. का? साले युनियन लीडर मालकांना विकले गेलेत, ते काय करतात ॲजिटेशन. सुधाकर बापट उद्गारला, संपच करायला पाहिजे, संप पेटवायला पाहिजे सगळ्या कामगारांना. कुठंतरी जोग त्याच वेळी तिकडून जात होते. त्यांना तिथून जाताना ज्यांनी बघितलं ते चपापले. सुधाकर बापटही चपापला होताच, पण तो म्हणाला, जाने दो, क्या होगा. आणि आज हे झालं होतं. लंच अवरपर्यंत ऑफिस स्टाफपैकी बहुतेकांना बातमी समजली होती. सेल्स, ॲडमिनिस्ट्रेशन, बिझनेस, अकाउंटंट्स, स्टोअर्स, सर्व खात्यातील लोकांना घटनेची माहिती समजली होती. एमडींनी बापटाच्या थोबाडीत मारली, इथंपासून बापटाने त्यांचे अक्षरशः पाय धरले, इथंपर्यंत सर्व व्हर्जन्स अश्रुत झाली होती. लंच अवरचा भोंगा होईपर्यंत सुधाकर बापटने खाली मान घालून टायपरायटर बडवला. भोंगा झाला. आपली टिफिन बॉक्स घेऊन नेहमीच्या ग्रुपमध्ये जाऊन तो बसला. इतरांनी बघितलं. बापटच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, संताप आतल्या आत धुमसल्याने दिसणारा. आज गप्पा फारशा नव्हत्या. सर्वांना प्रसंग कळला होता. बहुतेकांना अपराधी वाटत होतं. कालच्या सहज झालेल्या गप्पा आणि त्यातून फक्त बापटालाच ही परिस्थिती भोगावी लागते. त्या भावनेपायी सगळे गप्प गप्प होते. सगळ्यांनाच वाटत होतं कोणी तो विषय काढावा, बापटाला विचारावं, नेमकं काय काय घडलं सांग म्हणून. शेवटी एकाने विषय काढलाच. बापट, आज म्हणे एमडीनी तुला आपल्या एअर कंडिशन केबिनमध्ये बोलावून झापलं. तुम्हाला सर्वांना समजलंच असेल ना? बापटानेच वाक्य पूर्ण केलं. कालचं आपलं कॅज्युअल बोलणं कोणीतरी रिपोर्ट केलेलं दिसतंय. कोणीतरी का? बापट म्हणाला, मला नक्की माहिती आहे कोणी ते. दॅट ग्रेट चमचा इज मिस्टर जोग. बापटने सरळ सरळ जोगांचं नाव घेतलं. त्यांना चमचा म्हटलं. ऐकणारे पुन्हा बिथरले. अधिक बोलायचं टाळून लंच अवर संपण्याचा भोंगा झाला म्हणून भरारा निघून गेले. लंच अवरनंतर सुधाकर बापट पुन्हा कामाला बसला. मनातल्या मनात धुमसत, संतापत, टायपरायटर बडवत. जोगाने उच्चारलेले शब्द, आशाने कंपनीचा टायपरायटर मोडेल, पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमत होते आणि पुन्हा पुन्हा तो टायपरायटर बडवीत होता. ऑफिस सुटायच्या आधी 5-7 मिनटं स्वतः जोगच त्याच्या पुढे आले. हे एक अर्जंट पत्र आहे, आत्ताच करून द्या. त्यानं जोगांकडे बघितलं. ते जणू नजरेनं त्याची किंमत करीत त्याला जोखीत उभे होते. मी आज पुष्कळ काम केलं आहे, तो पुटपुटला. ते माहीत आहे, तरीही हे करा, जादा आर्ग्युमेंट करू नका. जोग त्याचे डिपार्टमेंटल हेड होते, पण यापूर्वी त्याच्याशी ते कधीच असं त्याची किंमत करीत बोलले नव्हते. त्याला वाटलं एमडीनी यांच्यासमोर आपली किंमत शून्य केली, म्हणून इथंच त्यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे. कोणी किती काम करायचं याचं काही प्रमाण ठरलेलं आहे की नाही, त्यानं विचारलं. त्याचा तो प्रश्न ऐकून त्याच्या सभोवतीचे 6 जण चमकलेच, थरकले, भयभीत झाले. आजवर त्यांच्यापैकी कोणीच असा प्रश्न केला नव्हता. ते तुम्ही कामगार पुढारी झालात म्हणजे विचारा, जोग म्हणाले. शब्दात तिरकस अर्थ, उपहास होताच. त्याच्याकडून पुढला प्रश्न येण्याआधीच त्यांनी त्याच्यावर कागद फेकला आणि म्हटलं, आय वॉन्ट इट जस्ट नाव, यू मस्ट डू इट. तेवढ्यात ऑफिस आवर संपल्याचा भोंगा झाला. मला आता जमणार नाही, माय ड्युटी अवर्स आर ओव्हर, तो म्हणाला. जोग चकित होऊन पुढल्या मूचा विचार करू लागले. इतर 6 जणही चकित झाले, चक्रावले, भांबावलीही. हे काहीतरी अनपेक्षित घडत होतं, काहीतरी विलक्षण, पूर्वी कधीच न घडलेलं. 2 क्षण तन्न वातावरण. मिसेस आंबेकर पुढं झाल्या, म्हणाल्या,
जोग साहेब, आणा तो ड्राफ्ट टिकलं, मी देते करून. नो नो, मला ते बापटकडूनच करून हवं आहे, जस्ट नाव. इम्पॉसिबल. एखादी बंदुकीची गोळी सुटावी त्याप्रमाणे त्याचा शब्द सुटला आणि तोही बंदुकीच्या गोळीसारखाच तिथून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा बॉय आला. MD साहेबांनी बोलावले. पुन्हा 6 लोकांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या गेल्या. आज त्या नजरात उत्सुकता नव्हती, सांशकता नव्हती, होती काळजी, भय. काल MDंच्या समोर जाताना तो बिथरला होता, बावरला होता. आज तेवढा बिथरलेला नव्हता. MD समोर तो मोकळा उभा राहिला, सराव झाल्यासारखा. आज त्यांच्या हातात फाईल नव्हती. आज त्यांनी प्रास्ताविक करण्यातही वेळ दवडला नाही. काल संध्याकाळी तुम्ही जोग साहेबांनी सांगितलेलं काम करायला नकार दिला. ही हॅज रिपोर्टेड मी. याचा अर्थ तुम्ही कंपनीच्या हिताविषयी बेफिकीर आहात, शिवाय वरिष्ठांशी उद्धटपणे वागता. पण सर, माझे ड्युटी आवर संपून गेले होते, शिवाय ते वाकडे बोलत होते. सुधाकर बापटलाच वाटून गेलं, आज आपला धीर बराच चेपला आहे. ते मला सांगू नका. दिस इज सेकंड वॉर्निंग. मी स्वतः देतोय. माइंड वेल. मेमो दिला नसला तरी इथं सगळं रेकॉर्ड होतंय. हवा तर रिटर्न मेमो द्यायला सांगतो. तिसऱ्या वेळी मी हकलून देईन. गो. सुधाकर बापट परतला तेव्हा 6 नजरांचा अर्थ एकच होता. हा बळी जायची तयारी करतोय. नाहक बळी. बिचारा. मिसेस आंबेकर म्हणाल्या, बापट, काल तुम्ही उगीच वाकड्यात शिरला. पत्र करून टाकायचं, मोकळं व्हायचं. कशाला वाढवायचं उगीच. शेवटी आपणाला इथं नोकरी करायची असते. मला नाही आहे इथंच कायम राहायचं आहे. सुधाकर बापटाने एकदम रहस्यस्फोट केल्याप्रमाणे सांगून टाकलं. मग बरोबर. 6तली आणखी एक बाई उद्गारली. दुसरीकडचं नक्की झालंय वाटतं. आणखी एक जण. तुम्हाला मिळेल हो सहज बड्या कंपनीत 20% बोनसवाल्या. बरीच वर्षे तिथंच काम करणाऱ्या प्रौढ माणसाचा अभिप्राय. एवढ्या अभिप्रायानंतर इतरांशी बोलणी थांबली. सर्वांनी एकदा त्याच्याकडे बघितलं. कौतुकाच्या, असूयेच्याही दृष्टीने आणि सगळे कामाकडे वळले. तो शोधत होताच नोकरी. BA झाल्यापासून रोज 7-8 अर्ज. दिसेल ती जाहिरात वाचून लगेच अर्ज. सरकारी ऑफिस, बँका, खाजगी कंपन्या. पदवी घेतल्यानंतर वर्षाचा काळ बेकारीत. अर्ज करण्याच्या उद्योगात गेला. टायपिंग उत्तम, सफाईदार. इंग्लिश ड्राफ्टिंगही चांगलं. त्याच्या कॉलेजमधले इंग्रजी वाङ्मयाचे प्राध्यापक परीक्षा होताच त्याला म्हणाले, बापट, तू इंग्लिश लिटरेचर घेतलंस BAला, हे बरं झालं. पण नोकरी शोधायची असली तर टायपिंग शिक आणि बिझनेस करस्पॉन्डन्सचा चांगला ड्राफ्ट करायला शिक. नोकरी करताना हे अधिक उपयोगी पडेल. शेक्सपियर आणि इलियट नाही. त्यांचा सल्ला त्यानं मांडला आणि टायपिंग क्लास जॉईन केला. बिझनेस करस्पॉन्डन्सचा कोर्स केला. वाङ्मयाचा मी विद्यार्थी, पण प्रत्यक्षात मला पार पाडावयाची आहे ती कारकुनाची भूमिका. याची खूणगाठ पक्की मनाशी बांधूनच. ही युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कंपनीतली नोकरीही त्याला सहजासहजी मिळाली नव्हती. जाहिरात आल्यानंतर 3-4 महिन्यांनी इंटरव्ह्यू. आधी टायपिंगची टेस्ट, पुन्हा 15 दिवसांनी रिटर्न टेस्ट, त्यानंतर 15 दिवसांनी ओरल टेस्ट. इतकं झाल्यावर त्याचं सिलेक्शन झालं. अपॉइंटमेंट लेटर हाती पडलं. 1 वर्षांचं प्रोबेशन. पोस्ट स्ट्रिक्टली टेम्पररी. वर्तणूक चांगली पाहिजे. एक्सपेक्टेड टू वर्क हार्ड. असल्या जगावेगळ्या अटी अपॉइंटमेंट लेटरमध्येच नमूद केलेल्या. आणि टोटल पगार किती तर मोजून 432 रुपये. सकाळी 7:30ला जागेवर हजर पाहिजे. तो पहिल्या दिवशी कामावर आला तेव्हा त्याची प्रतिक्रिया आयुष्यात पहिली नोकरी वाट्याला आली ती असली भंगार.
हळूहळू त्याला समजून चकली की आपणच नव्हे तर कंपनीत नोकरी करणारे बहुतेक जण असेच असंतुष्ट आहेत इथल्या नोकरीवर. पगार, बोनस, कामाची परिस्थिती, इतर फॅसिलिटीज, कोणत्याच बाबीबद्दल कोणीच समाधानी नाही इथं. लंच आवरमध्ये यंगस्टर्सचा ग्रुप एकत्र बसे. सगळेच म्हणत, इथं काही भवितव्य नाही. आपणाला अधिक चांगल्या नोकऱ्या दुसरीकडे शोधल्या पाहिजेत. सुधाकर बापट ही तशी शोधत होता दुसरीकडे नोकरी. सोनाळकर इंडस्ट्रीच्या चीफ अकाउंटंटला लिहिलेलं पत्र टाईप करताना तो मनाने दुसऱ्याच कोणत्या तरी ऑफिसात काम करायला निघून गेला होता. अधिक चांगला पगार, 800च्या पुढं, +20% बोनस, ऑफिसात यायला जायला कंपनीची गाडी, बसायला एअर कंडिशन्ड रूम, त्यात पॉश टेबल, झकास कॅन्टीन, तिथं 50 पैशात मस्त मस्त जेवण आणि मुखशुद्धीसाठी लवंगा वेलदोडे. लंच आवरमध्ये त्याला मित्रानं म्हटलं, आज पण एमडीने झापलं म्हणे तुला. काय घडलं ते नाही का समजलं? काल संध्याकाळी ऑफिस अवर्स नंतर एक पत्र करून द्या असं म्हणत होते जोग. आय फ्लॅटली रिफ्युज्ड. म्हटलं माय ड्युटी अवर्स आर ओव्हर, नथिंग डुईंग. तर जोगांनी ते रिपोर्ट केलं. कालची बॅकग्राऊंड तर होतीच. एवढं सांगून तो म्हणाला, ताठपणाने वागणारे लोक कसे आवडतील खासगी कंपनीत. इथं हवे असतात नुसते नुसते चमचे. सुधाकर बापटला त्याच्या बोलण्यामुळं 2दा लागोपाठ झापलं गेलं होतं. इतर कोणीच काही बोलत नव्हतं. तरी एक जण म्हणाला, बापट तू फार ताणू नकोस. दिस हॅज हॅपन्ड फॉर सेकंड टाईम. एमडी फार कडक आहेत. रघुनाथ चोमनला कसा फटदेशी उडवला आठवतं ना? सुधाकर बापटला तो प्रसंग ऐकून माहीत होता. रघुनाथ सोमन असंच काहीतरी एमडीना म्हणाला. एमडीन त्या क्षणी त्याचा राजीनामा घेतला आणि वॉचमनमार्फत त्याला गेट बाहेर घालवलं. बाहेर पडताना रघुनाथ सोमन बाप मेल्यासारखा हमसाहमशी रडत होता म्हणे, नोकरी सुटली म्हणून. त्याचं रडणं ऐकणारे मिनिटभर एवढंसं काळीज करूनच ते ऐकत होते. दुपारभर तो फक्त रघुनाथ सोमन संबंधीच विचार करीत होता. रघुनाथ सोमन बावळट होता म्हणून त्याने राजीनामा लिहून दिला. आपण नाही देणार. आपण काय तुमच्या दयेमुळे इथं आलोत? साला घासतोय इथं 8 तास म्हणून फेकताय कवड्या, त्याही कुंथत. रघुनाथवर सरळ सरळ अन्याय झाला आणि त्यानं तो सहन केला. पुअर गाय. त्यानं निदान भांडायला पाहिजे होतं, बंड करायला हवं होतं. आपणावर अन्याय होतो एवढी रिॲक्शन तरी व्यक्त करायला हवी होती त्यानं. युनियनला सांगायचं, नाहीतर शेवटी लेबर कमिशनर. पण साला एमडींच्या नजरेला भ्याला असेल तो. त्या क्षणी बापटला एमडी केनी यांची नजर आठवली. काल त्याला आपल्या समोर उभं करून त्याने आपली नजर त्याच्या डोळ्यात घुसवली होती. किती भयानक. लोखंडाचा उकळता रस प्लस दहशत प्लस क्रौर्य प्लस हिंस्रपणा. एमडींच्या नजरेत एक अमानवी लूक आहे. थंड आणि निष्ठुर अमानवीपणा. ऑफिस संपण्याचा भोंगा वाजेपर्यंत त्याच्या मनात एमडींची ती नजरच घुमत होती. तो जागेवरून उठणार एवढ्यात बॉयने त्याच्या हाती एक पाकिट ठेवलं. मेमो. बेशिस्त आणि कामात दुर्लक्ष हे आरोप. त्या कागदाची त्यानं घडी केली नाही. चुरगळून बोळा केला आणि टिफिन बॉक्सच्या पिशवीत टाकून दिला. संध्याकाळी त्याच्या आईनं त्याची टिफिन बॉक्स धुण्यासाठी पिशवी उघडली तेव्हा तिला तो कागदाचा बोळा सापडला. हे बघ रे तुझं काय, म्हणत तिनं तो त्याला दिला. कसला रे कागद? वडील शेजारीच होते. त्यांनी विचारलं. त्यानं बोळा हाती घेतला. म्हणाला, खास नाही, ड्राफ्टचा रफ कागद. वेस्ट पेपर बास्केटमध्ये पडण्याऐवजी पिशवीत पडलेला दिसतोय. पण तुझं नाव होतं त्यावर. मेमो दिलाय की काय तुला? ही त्याची बहीण, BA होऊन घरी बसलेली. अधिक शिकलं म्हणजे मुलींची लग्न होणं कठीण जातं म्हणून वडिलांची अधिक शिकवण्यासाठी परवानगी नसलेली. मेमो? हा वडिलांचा प्रश्न.
ते ऑफिसातून येऊन नुकतेच सकाळचा पेपर वाचत छोट्या इझी चेअरमध्ये अवघडून बसले होते. मेमो हा शब्द त्यांच्या दृष्टीने जिवंत बॉम्बसारखा होता. सुधाकरचं काहीच उत्तर नाही म्हणून त्यांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी काळजी वाटून तोच प्रश्न पुन्हा विचारला. काय रे, मेमो? सुधाकरनं उत्तर टाळलं म्हणून ते उठले. त्याच्या हातून तो कागद हिसकावून घेऊन त्याने नीट उलगडला. घाईघाईने वाचला. वाचता वाचताच थरथरत गेले, रागाने, अपमानाने. सुधा, हा मेमो आहे, तुला मिळालेला मेमो. मी पुढल्या महिन्यात रिटायर होईन. 35 वर्ष माझी सर्व्हिस झाली, पण मेमो तर नाहीच. पण साहेबांचा एक साधा शब्द कधी ऐकून घेतला नाही मी. तुला नोकरीला लागून किती महिने झाले? 7-8 सुद्धा झाले नसतील, तर मेमो? बेशिस्त आणि कामात दुर्लक्ष. नोकरीच्या सुरुवातीपासूनच तुमचं पर्सनल रेकॉर्ड खराब. अशानं प्रमोशन्स नाहीत मिळायची. नोकरी टिकेल की नाही याचा तरी विचार कर. काय काय केलंस काय? बडबडला असशील काहीतरी सुपिरियर्स ना. भडक माथं ना तुमचं. क्रांती घुमते तुमच्या डोक्यात, क्रांती. पण बाबा, क्रांती करायची भाषा करताना आधी आपल्या परिस्थितीचा विचार करावा. काय नोकरी मिळताना मारामार, वाटेवर पडल्यात का नोकऱ्या? रोज वाचतोस ना तू आपल्या इंडियात किती कोटी बेकार आहेत ते. आमच्या डिपार्टमेंटला 4 लोक घ्यायचे सगळ्या स्टेट्समध्ये मिळून, तर सुर्वे साहेब सांगत होते आज 23,000 अर्ज आलेत. शेवटी त्यांच्या स्वतःच्या पोरीसाठी त्यांनी मिनिस्टरचा वशिला लावला. लग्न व्हायची म्हणजे आजकाल पोरींना नोकऱ्या हव्यात. सुधाकरची बहीण तिथं होती. ती उठून आत गेली. सुधाकरच्या अंगात कपडे होतेच. तो तसाच बाहेर पडला. रात्री तो तसा उशिराच घरी परतला. वडिलांनी त्याच वेळी त्याला काही विचारलं नाही, पण सकाळी विचारलं. मेमोच होता ना तो? होय, त्यानं सांगितलं. काय केलंस? संप करण्याची धमकी दिली. एमडीना वाटलं मी कारखान्याला आगच लावली. असं तिरसटासारखं सांगू नकोस. काय झालं सांग, मी बघीन. आमच्या सुर्वे साहेबांच्या ओळखीचे आहेत तुमचे जोग. जोगच आहेत ना तुझे डिपार्टमेंटल हेड. काही चुकलं असलं तुझं तर त्यांना सांभाळून घ्यायला सांगता येईल. आय कॅन रिक्वेस्ट मिस्टर सुर्वे. काहीही गरज नाही. मी केलं आहे ते मी निस्तरेन. साधी संप करण्याची कॅज्युअल भाषा ज्या मालकांना सहन होत नाहीत. कोणत्याही मालकाला संपाची भाषा आवडत नाही. वर्कर मंडळींचं एक वेळ ठीक आहे, पण व्हाईट कॉलर स्टाफनं अशी भाषा करणं. मग मला सांगणार नाहीस काय झालं ते? मी नको वापरू माझे संबंध. नको, मी केलं आहे ते मी निस्तरेन, नाहीतर नोकरी सोडीन. आई तोवर तिथं आली होती. त्याचे शब्द ऐकून ती ओरडलीच. काय काय म्हणालास? नोकरी सोडीन. आणि करशील काय? पुन्हा वडिलांचा प्रश्न. दुसरी शोधीन. वाटेवर पडल्यात नोकऱ्या होय रे. ही एक मिळवताना किती कष्ट पडले ते मला ठाऊक आहे. काल तुला सुर्वे साहेबांचं उदाहरण सांगितलं. पण मला तिथं करायची नाही आहे नोकरी. का पण? वडिलांनी आता जोरातच विचारलं. तिथली माणसं खतरूड आहेत. तिथं वागणूक वाईट मिळते. तिथं कॅन्टीन नाही आहे. तिथं बॉसिंग चालतं. तिथं अन्याय केला जातो. तिथे बोनस कमी मिळतो. हे बघ, तू भलत्या गोष्टी सांगू नकोस. आय टेल यू, मेमो मिळवलास म्हणजे पराक्रम नाही गाजवलास. रेकॉर्ड स्पॉईल करून घेतलंयस तू. तिसऱ्यांदा असं घडलं तर कंपनी तुला हकलून लावील. ते म्हणाले. माझं मी बघीन काय ते, तो म्हणाला आणि ऑफिसला जाण्यासाठी निघाला. लंचच्या वेळी मित्र सगळे विचारणारच. त्यानं मनाची तयारी केली होती. काल 2 दिवस त्यांना एमडीनी झापल्याची बातमी चर्चा करायला मिळाली होती. आज मेमोची. तो लंचसाठी आला.
नेहमीचा ग्रुप होताच, त्यांच्यातच बसला. पण आज सगळे इतर काहीतरी बोलत होते. अमिताभचा नवा सिनेमा, तो एका रोलसाठी 20 लाख घेतो की 25 लाख घेतो याविषयी उल्लू फिल्मी मासिकात आलेली माहिती. 20 लाख रुपये एका सिनेमातल्या रोलसाठी, असे 50 की 100 सिनेमाबाबत त्याने करार केलेले. म्हणजे एकूण किती? हा सगळा व्हाईट मनी की ब्लॅक? कोणीच त्याच्या मेमोविषयी बोलेना. सर्वांच्या फक्त प्रश्नार्थक नजरा, शब्द नाहीत. सुधाकर बापटला काल मेमो दिला, कोणाचीच प्रतिक्रिया नाही. सगळे चपाती भाजीचा घास मोडत राहिले. मग त्यांच्यातला एक जण म्हणाला, तुला तुझ्याबरोबर आम्हाला पण गोत्यात आणायचं आहे का? म्हणजे? त्यानं विचारलं. प्रश्न विचारणारा लगेच काही उत्तरला नाही. विचार करीत राहिला. MD हॅज टेकन इट व्हेरी सिरियसली. नो इनडिसिप्लिन विल बी टॉलरेटेड. नोटीस लागेल उद्या. दास्तानी वॉज टेलिंग, जे बोलायचं असेल ते प्रिमाईसच्या बाहेर बोलायचं. आमच्यापैकी प्रत्येकाला निदान सध्या तरी जॉब टिकवायचा आहे बाबा. तुझी परिस्थिती कदाचित वेगळी असेल. वी डोंट नो. सगळे उठून गेले. लंच अवरनंतर तो कामाला बसला. पण त्याच्या भोवतीच्या 6 जणांनीही त्याच्याशी विशेष काहीच बोलणं केलं नाही. आपणाला एकटं पाडलंय सगळ्यांनी या जाणीवेसरशी त्याला क्षणकाल कासावीस झाल्यागत वाटून गेलं. त्याला वाटलं आपण उठावं आणि युनियन लीडरला गाठावं. जगन्नाथ राणे, मोठा फायरी माणूस. सुधाकर बापटने त्याचं भाषण एकदा ऐकलं होतं. युनिव्हर्सलच्या कामगारांची सभा होती. एका कामगाराला कंपनीने तडकाफडकी कामावरून काढण्याचं पत्र त्या कामगाराला दिलं होतं. त्या निर्णयाच्या निषेधार्थ सभा होती. जगन्नाथ बोलला, वाटेल तसं बोलला. मालकांसंबंधी बोलताना तर त्याच्या शब्दांना जणू ज्वाळाच फुटल्या होत्या. वाक्याला तो टाळ्या घेत होता. शेवटी तो म्हणाला, या गरीब कामगाराला असं तडकाफडकी कामावरून काढून टाकण्याचा कंपनीला काहीही हक्क नाही. प्रचंड टाळ्या. शेवटी त्याने इशारा दिला होता, उद्या सकाळी तो कामगार कामावर येणार. कंपनीनं ऑर्डर मागं घेतली नाही तर बेमुदत संप. पुन्हा प्रचंड टाळ्या. दुसऱ्या दिवशी तो कामावर आला. कंपनीनं काढून टाकल्याचं पत्र परत घेतलं. स्वतः केनी साहेबांनी फाडून टाकलं. जगन्नाथराव, असा हिसका दाखवा पुन्हा. ज्याला त्याला काढून टाकण्याची हाकलून देण्याची धमकी. फाडाफाड झापायचं, मेमो द्यायचे, अन्याय करायचा आणि वर दम द्यायचा. ये नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. कोणीतरी घोषणा देत आहे. प्रचंड मोर्चा. सगळे आवेशाने प्रतिसाद देत आहेत. सुधाकर बापटचा आवाज सर्वात मोठा. हे असं झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. ऑफिस सुटल्यानंतर त्यानं जगन्नाथ राणेला गाठलंच. त्याला आपल्या पैशांनी चहा पाजला. तो म्हणाला, भूक लागली आहे म्हणून त्याला डोसाही खायला घातला. काय ऐकलं की नाही तुम्ही? काय? मी संपाची भाषा केली म्हणून मला मेमो दिला MD साहेबांनी. असं? कवा? झाले 2 दिवस. राणे डोसा खात राहिला. विशेष चौकशी नाही, उत्सुकताही नाही. तुम्ही काहीतरी लक्ष घातलं पाहिजे यात, त्याने सुचवलं राणेला. म्हणाला, एवढंसं बोललं तर शिस्तीच्या नावाखाली मेमो, काढून टाकण्याची धमकी. आपल्या कामगारांना आधीच पगार कमी, बोनस कमी, कॅन्टीन नाही. इतर फॅक्टऱ्या बघा, 50-60 पैशात वर्कर्सना मस्त जेवण मिळतं. आपल्या कंपनीनं का करू नये असं? तुमच्या युनियननं विचारायला पाहिजे. बापट साहेब, तुम्ही पॉईंट चांगला काढला. कॅन्टीन पाहिजे, त्यात कमी पैशात जेवण पाहिजे. बोनस पण वाढला पाहिजे. राणे म्हणाला. बापटचा उत्साह वाढला. तो सांगू लागला, करा तुम्ही मागण्या, मान्य करून घ्या.
मागं कुणातरी कामगाराला कामावर परत घ्यायला लावलं तुम्ही, त्या दिवशी तुम्ही मस्त फायर केलं मालकांना. कसं झक्कत परत कामावर घेतलं त्याला. तसं करा, संप पुकारा, बेमुदत संप, बंद पडला पाहिजे कारखाना. डोशानंतर चहाही पिऊन झाला. सुधाकर बापट जगन्नाथला संप करायचं सांगत असतानाच राणे उठला. म्हणाला, आता चालूया. मला भोसले साहेबांना भेटायला जायचं आहे. आपले आमदार भोसले कॉर्पोरेशनच्या निवडणुकी आल्यात ना, भोसले आपल्या पार्टीचे आहेत. जगन्नाथ राणे बाहेर पडला. मोटरसायकलवर बसून निघूनही गेला. दुसऱ्या दिवशी राणे त्याला भेटला नाही, तिसऱ्या दिवशी नाही, चौथ्या दिवशी त्यानं राणेला गाठलंच. काय झालं, कशाचं? परवा माझी केस सांगितली. हां, मी पण एक कामगारच आहे. माझ्यासाठी तुमच्या युनियननं लढलं पाहिजे. हां, लढलं पाहिजे की, कोण नाही म्हणतोय. पण एवढ्या बारक्यासारख्या प्रश्नावर काय संप करायचा असतोय? जरा विचार तरी करा की साहेब. आम्ही काय संपाला घाबरत नाही. पण त्याला वेगळं कारण असतं, काळ येळ असते. त्याला तिथं सोडून जगन्नाथ राणे निघून गेला. बापटाला वाटलं, हा आपणाला अधांतरी सोडून गेला. अधांतरी लोंबकळत. 2 दिवसांनी मिसेस आंबेकरांनी बापटाला खाजगीतच विचारलं, बापट, तुम्ही तुमची केस कशासाठी कॉम्प्लिकेटेड करता आहात? का, काय झालं? तुम्ही जगन्नाथ राणेला भेटलात, संप करायची कल्पना त्याच्याशी बोललात. तुम्हाला कसं कळलं? न कळायला काय झालं, सगळ्यांना कळलं एव्हाना. कसं कळलं असेल? खुद्द राणेनंच सांगितलं असेल. आंबेकरापर्यंत आलं म्हणजे जोगापर्यंत, दास्तानांपर्यंत, तिथून एमडीपर्यंतही गेलेलं असणार. तो टाईपरायटर थांबून विचार करू लागला. मिसेस आंबेकर म्हणाल्या, तुम्हाला मिळाली दुसरीकडे नोकरी म्हणजे मग प्रश्न नाही, पण तोवर कशाला वाकड्यात शिरायचं? मी इथं 7 वर्ष झाले आहे. अनेकांना एमडी साहेबांनी कसं घालवलंय ते मी बघितलंय. रागावू नका. हां, सहज म्हणून सांगितलं. तुमच्याविषयी काळजी वाटली म्हणून. काळजी? आपल्याविषयी लोकांना आता काळजी वाटू लागली आहे. काही दिवसांनी दया वाटू लागेल. नो नो. सुधाकर बापट श्रीपादराव कानविंदे यांच्या फ्लॅटवर पोचला. तेव्हा ते घरीच होते. TV बघत बसले होते. आधी ते बोललेच नाहीत, TVच बघत राहिले. अर्थात तोही काही बोलू शकला नाही. बऱ्याच वेळानं त्यांनी घरच्या कोणाला तरी केवळ खात्री व्हावी यासाठी विचारल्यासारखं केलं. दिलीप नाही वाटतं ना ग घरी? दिलीप नसू देत, मी आपल्याकडेच आलो होतो, तो धीर करून म्हणाला. त्याने नजरेनं पृच्छा केली. काय विशेष? तुम्हाला मागं म्हणालो होतो, तुमच्याकडं माझ्या जॉबचं जमत असलं तर. अरे बापरे, जॉब? कानविंदे उद्गारले व सांगू लागले, आमच्याकडे नाही रे अजून. यू सी, आपल्या सगळ्या इकॉनॉमीतच स्टॅग्नेशन आलं आहे. जॉब्स होणार कुठून क्रिएट? प्रोडक्शन कधी जास्त होतं, मालाला उठाव असेल तर, तोच नाही. म्हणून इंडस्ट्रीत सध्या फार मंदीचं वातावरण आहे. एक नवीन हँड घ्यायचा तर आमचा GM 7दा विचार करतोय. आम्हाला सगळ्यांना अगदी स्ट्रिक्ट सूचना आहेत, नो फ्रेश रिक्रुटमेंट. पण माझी टायपिंगची टेस्ट तरी घ्या. आणि काय करू टेस्ट घेऊन? व्हेन वी डोंट नीड न्यू हँड्स. घेतला नवीन, पण मग जुन्याचं काय करायचं? त्यांना पगार तर दिलाच पाहिजे. आणि समजा तुझी टेस्ट घेतली, तू आशेवर राहणार, माझ्याकडे चक्रा मारणार, तेव्हा तूर्त नको नको. जेव्हा क्लिअर कट वॅकन्सी असेल आणि तिथं दुसऱ्या कोणाचा क्लेम नसेल तर आय विल लेट यू नो. तेव्हा मी तुझं काम केलंच म्हणून समज. हो. चहा आला.
तो घेण्यासाठी कानविंदे थांबले. पुढल्या नकाराच्या मुद्द्याचा विचार करू लागले. म्हणाले, आणि तू सध्या आहेसच ना? कुठे रे? युनिव्हर्सल. मग दॅट इज बेस्ट. आमच्या केनीचं ना ते. तो काहीच उतरला नाही. ते सोडतोयस कशाला? फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स. तुम्हा पोरांचं मला काही कळतच नाही हां. कानविंदेंनी सुरू केलं. आमच्याकडनं सुद्धा काही पोरं मधनं सोडून जातात फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स म्हणे. 50 रुपया जास्त म्हणजे काय बेटर प्रॉस्पेक्ट्स? इथं काय आणि तिथं काय? करायचं शेवटी टायपिंगच ना. एकाच कंपनीत बरेच वर्ष तुम्ही राहिलात आणि सिन्सिअरली कामं केलीत तर तुमचं चांगलं रेकॉर्ड तयार होतं. इन ड्यू कोर्स यू गेट द रिवॉर्ड. पोस्ट रिकामी झाली की कंपनी तुमचा विचार करते. इवन तुमच्यासाठी नवी पोस्ट क्रिएट केली जाते. हे ठीक आहे, पण काही ठिकाणचं ॲटमॉस्फिअर, वर्किंग कंडिशन्स, बॉसिंग इनजस्टिस, हे बघ बापट, हे सगळीकडं आहे. नाही कुठं? क्लार्कच्या डोक्यावर ऑफिस सुपरिटेंडंट असतो, ज्युनियर मॅनेजरच्या डोक्यावर सिनियर मॅनेजर असतो, त्यांच्या डोक्यावर जनरल मॅनेजर असतो, त्याच्याही डोक्यावर डायरेक्ट बोर्ड आणि चेअरमन. सगळ्यांच्या बोडक्यावर शेवटी सरकार. म्हटलं तर यातल्या प्रत्येकाची दुसऱ्याविरुद्ध तक्रार असते. म्हटलं तर प्रत्येकजण दुसऱ्यावर अन्याय करीतच असतो. इट डिपेंड्स हाऊ यू लुक ॲट इट. तेव्हा आहे तो जॉब सोडू नकोस. इट्स ओके इफ यू इझिली गेट अनदर जॉब. काय? इतकं बोलून कानविंदे स्वतःच उठले, दाराच्या बाजूला गेले. मग त्यालाही उठावं लागलं. दिलीपसाठी काही मेसेज? येऊन गेलो म्हणून सांगा, बाकी काही नाही. आणि हे बघ, कानविंदे खाजगीत सांगू लागले, तू दिलीपचा मित्र म्हणून सांगतो आहे, हा जॉब सोडण्या बिडण्याच्या भानगडीत पडू नकोस. इट इज नॉट इझी टू गेट अनदर जॉब. केवढी बेकारी आहे देशात, यु नो. बोलला एखाद वेळेस बॉस तर सहन करायचं. काय? पण कारण नसताना मेमो. भलतेच इश्यूज प्रतिष्ठेचे बनवू नका. खुलासा करायचा. सभ्य भाषेत शक्यतो माफी मागून मोकळं व्हायचं. कसं? माफी मागून मोकळं व्हायचं. माफी? अमुक एक शब्द उच्चारला म्हणून माफी? मनातला राग व्यक्त केला म्हणून माफी? माफी मागा, नवा महामंत्र. रात्री त्याला वडिलांनी प्रश्न केला, त्या मेमोचं काय केलंस? काय करणार? एक तर उत्तर दे, एक्सप्लेनेशन. अर्थात असेल तर, पण मला वाटत नाही तुझ्याकडे योग्य जस्टिफिकेशन आणि एक्सप्लेनेशन असेल. मेमो देणारे काही मूर्ख नसतात. दे थिंक ट्वाइस बिफोर एनी ॲक्शन. आहे तुझ्यापाशी समर्पक खुलासा? त्यानं मौन पाळलं. त्याचा अर्थ एक्सप्लेनेशन नाही आणि तुझ्यावरचा चार्ज बेशिस्तीचा आणि कामाबाबत दुर्लक्ष. या आरोपांना ऑब्जेक्टिव्ह उत्तर असतात का? नसतात. वरिष्ठ ज्याला बेशिस्त म्हणतील ती बेशिस्त, आणि ज्याला कामात दुर्लक्ष म्हणतील ते कामात दुर्लक्ष. तेव्हा काय करशील? काहीही करणार नाही मी. निदान असा आतताईपणा करू नकोस. झाली असेल चूक तर जा आणि सरळ क्षमा माग. क्षमा? क्षमा मागू? इम्पॉसिबल. काय इम्पॉसिबल? मी सांगतो काहीही इम्पॉसिबल नाही आहे. आय एम सॉरी हे शब्द म्हणणं तर मुळीच अवघड नाही आहे. मला विचार करायला हवा. कशाचा विचार आता? विचार काही नाही. या प्रकरणी मी निर्णय दिला आहे. तू निर्णय घ्यायला स्वतंत्र नाहीस. मी पुढल्या महिन्यात रिटायर होतोय. होणारच. नो एक्सटेन्शन. कारकुनांना कोण देणार एक्सटेन्शन म्हणा? पुढल्या महिन्यापासून संसार तू चालवायचा आहेस. फंड मला तो कितीचा मिळणार? आधीच ताईच्या अक्काच्या लग्नासाठी त्यातून काढलेत. जे उरले असतील ते राखून ठेवायला हवेत. नंदाचं व्हायचं आहे अजून. यंदा तिचं बघायला हवं. नोकरी संपली की मी तीच मोहीम हाती घेणार आहे.
आता संसार चालवणं हे तुझं काम. आपणाला खर्चाला 700-800 लागतात. तुझा पगार तो कितीचा? मी तुला सुचवणार आहे, एखादी पार्ट टाईम नोकरी शोध तू. हो, नाहीतर घरी काम आणूया. टायपिंग चांगलं आहे ना तुझं? एखादा टाईपरायटर घेऊ. माझी शक्ती संपली आता. उपयोग संपला. संसाराचा रथ आता तू ओढायचा. खूप खूप थकून गेल्यासारखे सुधाकर बापटचे वडील खाली बसले. गप्पच बसून राहिले. तो थोडा वेळ वडिलांकडे बघत राहिला. काहीच न बोलता बाहेर पडला. त्यानं टाईप करून दिलेली लेटर्स जोगसाहेबांनी परत पाठवून दिली होती. पुन्हा नीट टाईप करा. अधिक नीट, अधिक क्लिअर. सुधाकर बापटने ती पत्र बघितली. नेहमी तो करीत तशीच क्लिअर, तशीच स्वच्छ, तशीच रेखीव. परत करण्याचं कारण दुसरं काही नाही, फक्त छळ करायचा. छळ, हॅरासमेंट. हे फार झालं. अन्याय सहन करणारा अशी आपली इमेज होऊन उपयोगी नाही. आय मस्ट रेजिस्ट ॲट एनी कॉस्ट, ॲट एनी कॉस्ट. तो उठला. जोगसाहेबांसमोर हजर झाला. बरं झालं तू आलास. मी तुला बोलावणारच होतो. ही पत्र केलीत, त्यात काय चुकलं? यात आणखी क्लॅरिटी, रेखीवपणा काय आणायचा? जोगसाहेब त्याच्याकडे रोखून बघत म्हणाले, मी तुला बोलावणार होतो ते वेगळ्या कारणासाठी. काय? सुर्वे साहेबांचा फोन होता. यु नो हिम? आमच्या वडिलांच्या ऑफिसातले. येस. त्यानं कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. त्यांच्या फोन संबंधी उत्सुकता दाखवणं म्हणजे आपल्याला दया दाखवणाऱ्या संबंधी उत्सुकता दाखवणं. जोगांनी लगेच काही सांगितलं नाही. आधी त्याच्याकडे रोखून बघितलं. पूर्वीप्रमाणेच त्याचं मूल्य जोखीत. तुझ्या वडिलांच्या वतीनं त्यांनी फोन केला होता. पुन्हा जोग थांबले. त्यानंही काही विचारलं नाही. सांगत होते, आम्ही त्यांच्या मुलाला क्षमा करावी. म्हणजे तुला. पुन्हा जोग थांबले. आवश्यक तेवढा पॉज घेऊन पुन्हा म्हणाले, ते म्हणजे तुझे वडील पुढल्या महिन्यात रिटायर होतील. तुझी नोकरी टिकली पाहिजे म्हणून आम्ही तुला क्षमा करावी. तो दृष्टी फिरून फक्त ऐकत उभा. पुन्हा जोगसाहेबांनी पॉज घेतला आहे. आता नजर तीक्ष्ण झाली आहे. चेहऱ्यावर हिंस्त्र भाव. नाकाचं टुमरूक भारीच फुरफुरत आहे. डोंट यू थिंक यू आर सेम टू युअर फादर? शरम वाटत असेल तुझ्या बापाला. आपल्या पोराच्या अपराधाबद्दल त्याला क्षमा करा आणि त्याची नोकरी सुरू ठेवा अशी विनवणी तीही त्यांच्या वरिष्ठांमार्फत करायची पाळी त्यांच्यावर आली आहे. तो काहीही न बोलता तसाच उभा. जोगांची नजर टाळीत, तरीही डोळ्यांच्या एका कोपऱ्यातून त्यांच्याकडे बघत. त्यांच्या भगभगीत टकलावर एखादा चुकार घामाचा थेंब. आपल्यावर संतापण्याचे जे श्रम झालेत त्यामुळे. जोगसाहेबांना अत्यंत यातना होत असल्याप्रमाणे त्यांनी खुर्चीवर मान टेकली. 2 मिनिटांची शांतता. मग जोगसाहेब पुढे झुकले. हातांच्या अमेरिकन धरतीच्या हालचाली करीत म्हणाले, यु नो, माझ्या हातात काही नाही. तू तुझ्या वडिलांना सांग. सगळं काय ते एमडींच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्या दिवशीचे दोन्ही प्रसंग रिपोर्ट करणं वॉज माय ड्युटी. त्यांनीच मेमो द्यायला सांगितलं होतं. त्यांनीच तुझ्या विरुद्धच्या केसची फाईल तयार करायला सांगितली आहे. आणि लेटेस्ट म्हणजे तू जगन्नाथ राणेकडे कंप्लेंट केलीस. त्याला मागण्या सुचवल्यास. कंपनीला त्रासदायक अशा. संप करा म्हणून सांगितलंयस. एमडी हॅज गॉट एव्हरी रिपोर्ट. आता आमच्या हातात काही नाही. गो अँड सी एमडी साहेब. शब्दांनी क्षमा माग. पाय धर. डू व्हॉट एव्हर यू लाईक. निदान से आय एम सॉरी. पुन्हा असा बाष्कळपणा करणार नाही. जा आणि ती पत्र पुन्हा करा. रिजेक्ट केलेली पण माझ्याकडे द्या. ओके? सुधाकर बापट कामाच्या टेबलावरून उठला. सगळ्या मॅनेजरांचे केबिन्स बघत बघत एमडींच्या केबिनपर्यंत पोचला. तिथं मिसेस कार्लेकर होतीच.
एमडींना भेटायचे. बोलावले तुम्हाला? नाही, मी चालू आहे. काम? सांगावं तिला? काय सांगावं? त्यांच्याशीच बोलेन. ओके, जस्ट वेट. मिसेस कार्लेकर पाठीकडचं सगळं शरीर हेलकावीत आत गेली. व्हिजिटर्स रूममधील हवा गुदमरून सोडली इतकी गार धुम्म. सेक्रेटरी बाहेर येऊन म्हणाली, ही इज व्हेरी बिझी ही सेज. मग? मला काय माहीत. अशा अर्थानं सेक्रेटरीबाईंच्या तोंडाच्या हातांच्या हालचाली. रूममधील हवा अधिकच जड, अधिकच गार धुम्म. तो तसाच उभा. व्हेन ही सेज ही इज बिझी, तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू नये. यू शुड गो बॅक. तो परत आपल्या जागेवर येऊन बसला. टायपरायटरमध्ये कागद घातला. बटणं बडवू लागला. टू द मार्केटिंग मॅनेजर, इंडियन ॲग्रिकल्चर प्रोड्यूस कंपनी. बटणं वाजू लागली. वाजतच राहिली. टप 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 टप. घोड्यांच्या टापांचा आवाज. संसार रथाचा घोडा, संसाराचा रथ की संसाराचा टांगा. रथ, रथ की टांगा, रथ की टांगा. मज कोणीतरी सांगा. चल रे घोड्या, टपक 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 टपक. ऑफिस संपल्याचा भोंगा वाजून बराच वेळ झाला तरी सुधाकर बापटच्या टाईपरायटरमधून घोड्यांच्या टापांचा आवाज निघतच राहिला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.